नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे कावळा, साप आणि चतुर कोल्हा. एका जंगलात एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर एका घरट्यात कावळ्याचे एक जोडपे राहत होते. त्याच झाडाखाली बिळात एक साप राहत होता. हा साप कावळ्यांची नजर चुकवून त्या कावळ्यांची पिल्ले खाऊन टाकत असे. दरवेळेस असे झाल्याने कावळा व कावळी खूपच दुःखी होत असे. या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात ते दोघे नेहमी असत. जवळच एक कोल्हा राहत होता. त्याच्याकडे जाऊन सापाचा बंदोबस्त करता येतो का हे विचारण्यासाठी ते दोघे त्याच्याकडे गेले. कावळा कोल्ह्याला म्हणाला, दरवेळेस हा साप आमच्या पिल्लांना खाऊन टाकतो. या सापाला ठार मारण्याचे काही उपाय असतील तर सांग, उपकार होतील. कोल्हा म्हणाला, एखादा छोटा प्राणी युक्तीने जी गोष्ट करतो ती गोष्ट मोठा प्राणीही करू शकत नाही. कोल्ह्याने बराच वेळ विचार केला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. त्याने ती कावळ्याला ऐकवली. एखाद्या नगरात जाऊन श्रीमंत किंवा राजघराण्यातील मौल्यवान वस्तू किंवा दागिना घेऊन ये आणि त्या सापाच्या बिळात टाक. ज्याची वस्तू आहे तो तुमच्या पाठलागावर असणारच. ती वस्तू बिळात बघितल्यावर ते आधी सापाला मारतील व नंतर वस्तू घेऊन जातील. असे केल्याने साप मरेल. कावळ्याला ही युक्ती आवडली. कावळा लगेच जवळच्या राजधानीत गेला. तेथील एका सरोवराजवळ काही राजस्त्रिया स्नान करीत होत्या. स्नानासाठी या स्त्रियांनी दागिने काठावर काढून ठेवली होती. कावळ्याने एक मौल्यवान हार उचलला आणि तो उडत जाऊ लागला. त्याला बघून राजाचे शिपाई त्याच्या मागून धावू लागले. कावळ्याने तो हार बरोबर सापाच्या बिळात नेऊन टाकला. ते बघून ते शिपाई बीळ उकरू लागले. तेव्हा तो साप बाहेर आला. त्याचबरोबर त्या शिपायांनी त्याला भाल्याने मारले आणि तो हार घेऊन ते निघून गेले. कावळ्याच्या जोडप्याची चिंता आता दूर झाल्याने ते आनंदी झाले. तात्पर्य, काही वेळा शूरांच्या शक्तीपेक्षा शूद्रांची युक्ती श्रेष्ठ ठरते. मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.